नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 5 ज्याचे नाव आहे दशांश अपूर्णांक. आता ह्या धड्यामध्ये आपण काय करणार आहोत? तर ह्या धड्यामध्ये दशांश अपूर्णांक म्हणजे पहिल्यांदा दशांशाची अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण ह्या शिकून घेऊया. त्यानंतर आपण सोडूया याचा सराव संच. तर चला सुरू करूया या धड्याला. या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांक, बेरीज आणि वजाबाकी. आपल्याला दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो, त्याचे आपण रुपये देतो, पैसेही मोजतो. आपण काही गोष्टी विकत घेताना आपण त्याचे वजन पाहतो, मग ते किलोग्रॅम मध्ये असो ग्रॅम मध्ये असो. आपण काही अंतर चालत जातो, ते अंतर मीटर किंवा किलोमीटर मध्ये मोजतो. आपण काही वजन घेतो, त्याचे वजन ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो. त्याचे पैसे देतो, त्या रुपये पैसे मध्ये मोजतो. आपण काही अंतर त्यासाठी चालतही जातो, तेव्हा ते मीटर मध्ये किंवा किलोमीटर मध्ये अंतर मोजतो. तर अशा आपण बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु ह्या एककाची आपल्याला समज किंवा एककाचे रुपयातून पैशामध्ये हे बदल करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर चला करूया. एककाचे रूपांतर जेव्हा करायचे असेल तेव्हा आपल्याला काय काळजी घ्यायची. तर पहिल्यांदा रुपये पैसे, मीटर सेंटीमीटर ही एकके असलेली उदाहरणे सोडवताना आपण 2 दशांश स्थळापर्यंतचे अपूर्णांक वापरले आहेत. म्हणजे रुपयाचे पैशामध्ये जेव्हा बदल करायचा किंवा पैशाचा रुपयामध्ये बदल करायचा आहे, मीटरचं सेंटीमीटर मध्ये बघायचं किंवा सेंटीमीटरचं मीटर मध्ये बघायचं, तेव्हा आपण 2 दशांश स्थळापर्यंत अपूर्णांक वापरलेले आहेत. आता किलोग्रामचे ग्रॅम, किलोमीटरचे मीटर, लिटरचे मिलीलीटर हे एकके असणारी उदाहरणे सोडवताना 3 दशांश स्थळापर्यंतचे अपूर्णांक वापरावे लागतात. आता दशांश म्हणजे काय? तर एखाद्याला 3/2 लिहायचं असेल तर याचं उत्तर येते 1.5. तर हा मध्ये जो टिंब असतो त्याला आपण म्हणतो दशांश. तर चला सुरू करूया. पहिले आपण याचे कन्व्हर्जन किंवा याचा बदल करून घेऊ. किलोग्रामचा ग्रॅम मध्ये कसे लिहितात किंवा ग्रॅमचे किलोग्राम मध्ये कसे लिहितात ते पाहून घेऊया. तर सुरुवात करूया. 1 किलोग्राम म्हणजे आपल्याला 1000 ग्रॅम असते. अर्धा किलोग्राम म्हणजे 500 ग्रॅम असते. पाऊण किलोग्राम म्हणजे 750 ग्रॅम असते आणि पाव किलोग्राम म्हणजे 750 ग्रॅम असते. हेच आपण जर लिटर आणि मिलीलीटर मध्ये लिहिले तर सगळे सेम, फक्त किलोग्रामच्या मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे लिटर आणि ग्रॅमच्या इथे लिहायचं आहे मिलीलीटर. आता यापुढे सगळ्यात पहिले 750 ग्रॅमचे समजा आपल्याला किलोग्राम मध्ये करायचं असेल वजन मध्ये बदल किंवा त्यामध्ये लिहायचं असेल किलोग्राम मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल? तर 750 ग्रॅमला पहिले हजाराने भागावे लागेल, कारण 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्राम. तर 750 ग्रॅमला जर किलोग्राम मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला त्याला भागावे लागेल हजाराने. हजाराने भागावे म्हणजे काय? इथे किती शून्य आहेत? खाली 3 शून्य. तेव्हा 3 दशांश आपल्याला बाजूला आपल्याला लिहायचं असेल, म्हणजे संख्यांच्या पुढे संख्या 3 संख्या मोजा, त्याच्या पुढे आपल्याला दशांश मार्क करायचंय किंवा लिहायचंय. तर 0, 5 आणि 7 हे 3 संख्या झाल्या. त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला काय करायचंय? दशांशाचं चिन्ह किंवा हे डॉट दाखवायचा. म्हणजेच काय? 0.750 किलोग्राम हे झाले 750 ग्रॅमचे कन्व्हर्जन. आता 2 किलोमीटर 325 मीटर याला 2 किलोमीटर म्हणजे मला पूर्ण संख्या किलोमीटर मध्ये लिहायची असेल तर मला काय करावं लागेल? 325 मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर काय केले? 2 किलोमीटर अधिक 325 भागिले 1000 केले. आता 1000 म्हणजे काय? आपल्याला 3 दशांश डावीकडे शिफ्ट व्हावं लागेल किंवा जावं लागेल. तेव्हा पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. तर तिसऱ्या संख्येच्या पुढे आपल्याला दशांशाचे चिन्ह ठेवावं लागेल, तेव्हाच आपल्याला उत्तर भेटेल किलोमीटर मध्ये. तर 0.325 आणि 2 या सगळ्यांचे दोघांचे अधिक किंवा बेरीज केली तर आपल्याला भेटेल 2.300 किंवा 2.325 किलोमीटर इतके. आता आपल्याकडे समजा मिलीलीटरची संख्या असेल, आपल्याला लिटर मध्ये लिहायचं असेल तर 75 मिलीलीटर आहे, आपल्याला लिहायचं लिटर मध्ये, तर त्याला आपण हजाराने भागले तर आपल्याला उत्तर आले 0 पूर्णांक किंवा 0.075 लिटर. उत्तर एवढे आले. आता हे आपण वजनांमधला कन्व्हर्जन आपण पाहिलं. आता त्याला आपण वापरून पाहूया एका शाब्दिक उदाहरणात. इथे उदाहरण आहे, रेशमाने भाजी खरेदी केली, त्यामध्ये पाऊण किलोग्राम बटाटे, 1 किलोग्राम कांदे, अर्धा किलोग्राम कोबी आणि 5 किलोग्राम टोमॅटो होते. तर तिच्या पिशवीतील भाज्यांचे एकूण वजन किती? म्हणजे तिने भाजी खरेदी केली, एवढी भाजी खरेदी केली. आता आपल्याला मोजायचंय त्या पिशवीमध्ये किती किलोग्राम वजन होते. आता हे वजन आपण 2 भागातही करू शकतो. आपण किलोग्राम मध्ये वजन करू शकतो किंवा ग्रॅम मध्ये करू शकतो. तर चला पाहूया दोन्ही भागांमध्ये किंवा दोन्ही
बदलांमध्ये किंवा दोन्ही एककांमध्ये आपल्याला किती वजन येते. तर पहिले आपण मांडणी केली ग्रॅम मध्ये, नंतर मांडणी केली किलोग्राम मध्ये. तर पहिले ग्रॅम मध्ये काय लिहिले आपण बघू. तर सगळे उत्तरे आपल्याला ग्रॅम मध्ये लिहिली, तर आपल्याला 750, 1000, 500 आणि 250 या सगळ्यांची बेरीज केली तर शून्याची बेरीज ही नेहमी शून्यच येते. त्यानंतर पहा 5 अधिक 0 अधिक 0 म्हणजे 5 आणि 5 अधिक 5 म्हणजे 0 आले, हातचा आला 1 म्हणजे 10 उत्तर येते म्हणून हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 5 13 आणि 2 15. 15 म्हणजे 5 खाली लिहा आणि 1 लिहा, हातचा 1 आणि हा 1 बेरीज झाली तर उत्तर आले 2 म्हणजे 2500 ग्रॅम हे एकूण वजन झाले. परंतु हे वजन आपण कशात केले, ग्रॅम मध्ये. आता मला किलोग्रॅम मध्ये जर करायचे असेल तर काय करावं लागेल, तर हर एक संख्याला आपल्याला हजाराने भागावं लागेल. म्हणजेच काय, या 3 संख्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह ठेवावे लागेल. तर बरोबर 3 संख्येच्या पुढे दशांश चिन्ह ठेवले तर हे झाले सगळे अपूर्णांक आणि हा झाले आपल्याला सगळे पूर्णांक. तर दशांशाच्या डाव्या बाजूला असतात पूर्णांक आणि उजव्या बाजूकडे असतात अपूर्णांक. अपूर्णांकाची बेरीज केली तर सगळ्या शून्यांची बेरीज 0 येते. आता 5 अधिक 0 अधिक 0 अधिक 5 येते आणि 5 अधिक 5 येते 10 म्हणजे 0 उत्तर आणि 1 आला हातचा. 7 आणि 1 8 आणि 5 13 आणि 2 15. तर इथे 5 आले उत्तर आणि 1 आला हातचा. आता 1 हातचा जर ह्या 1 मध्ये ऍड केला तर आपण उत्तर भेटते 2. तर आपलं उत्तर आहे 2.500 किलोग्रॅम एकूण वजन झाले. म्हणजेच काय, आपण भाज्यांचे वजन ग्रॅम मध्ये लिहू शकतो किंवा किलोग्रॅम मध्ये लिहू शकतो. तर भाज्यांचे एकूण वजन 2500 ग्रॅम म्हणजे 2500 म्हणजेच 2500 भागिले 1000 किलोग्रॅम म्हणजेच आपल्याला काय येतं 2.500 किंवा 2.500 किलोग्रॅम एवढे आहे. आता लक्षात ठेवा 2.500 किलोग्रॅम किंवा 2.500 किलोग्रॅम म्हणजेच काय, आपण त्याला लिहू शकतो 2.50 किंवा 2.5. का आपण लिहिले, कारण अपूर्णांकाच्या आकड्याच्या शेवटी समजा 0 येत असेल तर ते 0 मोजायची गरज नसते, म्हणून आपण लिहितो 2.5. तर रेशमाच्या पिशवीतील भाजीचे एकूण वजन भेटले 2.5 किलोग्रॅम. तर आपण इथे हे 2 शून्य नाही लिहिले तरी चालतात, कारण हे अपूर्णांकाच्या सगळ्यात शेवटी येतात म्हणून. तसेच पूर्णांकाच्या एकदम डाव्या बाजूला जर आपल्याला 0 आले तर तेही आपल्याला कन्सिडर किंवा काउंट करायची किंवा मोजायची आपल्याला गरज नसते. आता चला सुरू करूयात आपला सराव संच 14 या धड्याचा पहिला सराव संच. पहिला प्रश्न आहे 378.025 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा. तर आपल्याला स्थानके दिलेत शतक, दशक, एकक. त्यानंतर तर पहिले दशांश, शतांश आणि सहस्रांश. म्हणजे दशांशानंतर पहिले स्थान असते दशांश म्हणजे त्या पूर्णांकात आपल्याला जो डॉट दिलाय त्यानंतर पहिला असते दशांश, त्यानंतर शतांश, त्यानंतर सहस्रांश. दशांश म्हणजे दिलेल्या ह्या संख्येला 10 ने भागा. ही असते दुसरी असते ती असते शतांश म्हणजे आपल्याकडे आहे 2 आणि शेवटची असते सहस्रांश म्हणजे आहे ती 5. आता या संख्येला जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण दशांश म्हणजे काय लिहितो 110, शतांश म्हणजे 100 आणि सहस्रांश म्हणजे 100,000. तसेच एकक, दशक, शतक म्हणजे हा पूर्णांक म्हणजे या दशांशाच्या ह्या डॉटच्या आधीचा डाव्या बाजूचा असते ते एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक. म्हणजे त्या संख्येला एकक म्हणजे एकाने, दशक म्हणजे 10 ने आणि शतक म्हणजे 100 ने जर गुणले तर आपल्याला सगळ्यांची बेरीज ही आपल्याला दिल्या एवढ्या संख्येप्रमाणे येते. तर शतक या ठिकाणी कुठली संख्या आहे तर 3 आहे, दशक ठिकाणी 7 आहे आणि एकक ठिकाणी 8 आहे. त्यानंतर दशांश ठिकाणी 0 आहे, शतांश ठिकाणी 2 आहे आणि सहस्रांश ठिकाणी 5 आहे. तर आपण करूया शतकाला म्हणजे 3 याला 100 ने गुणूया, 7 ला 10 ने गुणूया, 8 ला 1 ने गुणूया तर आपलं उत्तर येईल 370 आणि 8. तसेच दशांश म्हणजे काय, दिलेल्या संख्येला 10 ने भागा. म्हणजे आता इथे दशांशच्या ठिकाणी 0 आहे तर 0 भागिले 10 शून्यच येते. शतांशच्या ठिकाणी 2 भागिले 100 केले तर 0.0 आणि सहस्रांश म्हणजे 5च्या भागिले 1000 लिहिले तर 0.0.005 येते. आता सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला हे उत्तर येईल 378.025. आता सोडवा म्हणजे आता दिलेल्या संख्येची आपल्याला करायची बेरीज. तर आपण एक काम करू, पहिले आपल्याला काय पाहायचं आहे तर 905.5 ही आपण संख्या वरती लिहिली. त्यानंतर लिहिली 27.197. तुम्ही पाहिलेत तर 5 नंतर इथे 3 दशांशानंतर इथे पूर्णांकानंतर 3 संख्या आहेत आणि इथे किती आहेत फक्त 1. तर आपण काय करायचंय, दिलेल्या दशांशापुढे अजून 2 शून्य जर ठेवले तर आपले जितके अपूर्णांक आपल्याला ह्या दुसऱ्या संख्येत आहेत तितकेच अपूर्णांक आपल्या पहिल्या संख्येत येतील. म्हणून आपण 5च्या नंतर 2 शून्य ठेवले आणि त्यांची करूया बेरीज. तर 0 अधिक 7 7 येतो, 0 अधिक 9 9 येतो, 5 अधिक 1 6 येतो, 7 आणि 5 12 येतो म्हणून 2 लिहिले आणि हातचा 1 आल्यामुळे हा हातचा याच्यात जोडूया तर उत्तर आले 3 आणि 9 जशा तसा. तर ह्या दोघांची बेरीज आली 932.787.
97. आता दुसरा 39 अधिक 700.65 म्हणजेच काय, 39 ही संख्या झाली पूर्णांक, पण आपल्या अपूर्णांकात आपल्याला संख्या दिली नाही. इथे अपूर्णांकात 65 म्हणजे 2 आकडे आहेत, तर आपल्याला इथे सुद्धा दशांशामध्ये किंवा अपूर्णांकामध्ये 2 शून्य घेणे महत्वाचे आहे. तर आता ह्या शून्याची बेरीज 65 बरोबर केली तर आपल्याला 65 उत्तर येते, आणि ह्या शून्यांची बेरीज 39 बरोबर केली तर 39च येते. हा 7 जशा तसा लिहिला तर 739.65 हे उत्तर आले. आता तिसरी संख्या 40 अधिक 27.7 आणि 2.441. आता इथे सगळ्यात जास्त अपूर्णांक कोणत्या संख्येत आहेत? ह्या संख्येत आहेत 3. तर आपल्याला काम करावं लागेल, हर एक संख्येमध्ये 3 अपूर्णांक लिहावे लागतील. तर इथे अपूर्णांक नसतील तर ते अपूर्णांक शून्याने आपण भरूया. इथे 2 अपूर्णांक कमी आहेत तर 7च्या पुढे 2 शून्य ठेवले आणि मग केली बेरीज. तर 0 अधिक 0 अधिक 1 तर आपलं उत्तर आले 1. 0 अधिक 0 अधिक 5 तर आपलं उत्तर आले 5. 0 अधिक 7 अधिक 4 तर 7 आणि 4 11 येते म्हणून 1 इथे लिहिला, हातचा आला इथे 1. हा 1 या सगळ्यांमध्ये जोडूया तर 7 आणि 1 8 आणि 2 10. 0 आले उत्तर आणि हातचा आला 1, कारण 10चा 1 हातचा पुढे जातो. 4 2 6 आणि हातचा 1 जो आहे तो 7. तर ह्या सगळ्यांची बेरीज झाली 70.151. आता करूयात वजाबाकी. आपल्याकडे संख्या आहे 85.96 वजा 2.345. तर इथे अपूर्णांक आहेत 3, इथे आहेत 2. तर 96च्या पुढे एक उजव्या बाजूला आपण 0 ठेवूया, म्हणजे दोघांचे अपूर्णांक संख्या सेम होतील किंवा सारख्याच होतील. आता करूया वजाबाकी. तर शून्यातून 5 गेले तर उरले किती? 5. 5 का गेले? कारण 0 ही 5 पेक्षा छोटी असल्याने आपण वरती 10 घेतो. 10 आणि हे शून्याची बेरीज करून त्यातून 5 वजा करतो. 10 हे स्वतःहून बाहेरून एक्स्ट्रा घेतले, त्यामुळे इथे अजून एक आपल्याला 1 ही संख्या या दोघांच्या वजाबाकीतून वजा करावी लागेल. तर आपण पहिले पाहू. तर शून्यातून 5 गेले म्हणजे 10तून 5 गेले उरले 5 आणि यात 1 आली 1. 6 वजा 4 वजा 1 म्हणजे 6 वजा 4 आले 2. 2तून 1 गेला उरला 1. आता इथे 6 ही संख्या मोठी होती म्हणून इथे कुठलाही आपल्याला हातचा जात नाही, जो आपल्या याच्यातून वजा होईल. आता 9तून 3 गेले उरले 6. 5तून 2 गेले उरले 3 आणि 8तून 8 जसे तसा, कारण इथे कुठलीही संख्या नाही, म्हणजे याचे वजाबाकीचे उत्तर आले 83.615. आता पुढची संख्या आहे 632.25 वजा 97.45. इथे पाहू शकता 4 आणि 5. तर 4 ही छोटी संख्या असल्यामुळे 4 मध्ये 10 जोडूया. 10 जोडल्या कारणाने इथे पुढच्या संख्येतून एक आपल्याला कंपल्सरी वजा करणे महत्वाचे आहे. तर 14 वजा 5 उत्तर येते 9. इथे एक याला हातचा 1. आता इथे पाहू शकता 2 ही 4 पेक्षा छोटी आहे, म्हणजे इथे पुन्हा एकदा आपल्याला 10 घ्यावं लागेल. तर 10 अधिक 2 12 झाले. 12तून 4 गेले उरले 8, परंतु इथे एक हातचा आला होता, तो वजा करायचा म्हणजे उरले 7. आता इथे 10 घेतल्या कारणाने इथे एक हातचा घ्यावा लागेल. तर 7 ही 2 पेक्षा मोठी संख्या आहे. आता 2तून 7 जाऊ शकत नाही म्हणून इथे पुन्हा 10 घ्यावे लागतील. तर 10 घेतले तर इथे पुन्हा एकदा आपल्याला एक हे हातचा घ्यावा लागेल. तर 10 अधिक 2 12. 12तून 7 गेले उरले 5. 5तून यामुळे आलेला एक हातचा आहे, तोही वजा केला तर उरले 4. इथे ऑलरेडी आता एक हातचा आलेला आहे. आता 3 ही 9 पेक्षा छोटी संख्या असल्याने यामध्ये पुन्हा 10 जोडावे लागतील. 10 अधिक 3 13. 13 मधून 9 गेले उरले 4. आता 4तून एक हातचा आपल्याला यामध्ये आला होता, त्यामुळे तो वजा केला उरले 3. आता इथे 3 छोटी संख्या असल्यामुळे इथे आपण 10 घेतले होते, त्याच्यामुळे एक हातचा इथे येतोय, जो 6तून वजा होईल, तो उत्तर आले 5. तर 534.79 हे आले उत्तर. पुढची संख्या आहे 200.005 वजा 17.186. तर इथे पहा 5 ही 6 पेक्षा छोटी असल्यामुळे यामध्ये 10 जोडा. 10 जोडल्या कारण इथे एक आपल्याला हातचा घ्यावा लागेल. तर 15 10 अधिक 5 15 वजा 6 केले तर उत्तर आले 9. इथे हातचा घेतल्याने आता इथे 0 ही संख्या आहे. 0 ही 8 पेक्षा लहान असल्यामुळे 10तून ही 8 वजा करू, त्यानंतर ही 1 जो हातचा आलाय तोही वजा करू. तर 10तून 8 गेले उरले 2. 2तून 1 गेला उरला 1. आता इथे आपण 10 एक्स्ट्रा घेतल्या कारणाने इथे आपल्याला हातचा जाणार. तर 10 अधिक 0 10. 10तून 1 गेले 9. 9तून आलेला हातचा गेला उरले 8. आता इथे 10 घेतल्या कारणाने इथे पुन्हा हातचा येणार. आता 10तून 7 गेले. आता इथे 10 कारण घेतले, कारण यात 0 हा 7पेक्षा लहान असल्यामुळे इथे 10 घ्यावा लागेल. 10तून 7 गेले उरले 3. 3तून आपल्याला आलेला ह्यात मागून ह्या मागच्या संख्येने आलेला हातचाही आपल्याला वजा करायचा आहे, तर तो उरले 2. आता इथे 10 घेतल्या कारणे इथेही आपल्याला एक हातचा येईल, तो वजा करावा लागेल. इथे पाहिलं तर 0 हा 1पेक्षा लहान आहे, मग इथे 10 घ्यावे लागतील. 10 वजा 1 उरले 9. 9तून एक हातचा गेला उरले 8.
आता इथे हातचा गेला कारण इथे 10 ही संख्या घेतली होती, तर दोनातून एक हातचा गेला तो उरला एक. तर आपले उत्तर आले तर इथे आपले उत्तर आले 182.819. आता ही झाली आपल्याला सांख्यिक उदाहरणे. आता पाहूया शाब्दिक. चौथा प्रश्न आहे, अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर इतका प्रवास बसने केला, 12 किलोमीटर 460 प्रवास मोटारने केला आणि 640 मीटर प्रवास पायी केला. तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? तिथे पहा आपल्याला उत्तर किलोमीटर मध्ये विचारले आहे. तर काय करायचंय, सगळ्यांना पहिले किलोमीटर मध्ये आपण मांडून घेऊया. तर 42 किलोमीटर 365 मीटर म्हणजे काय, याला जर 1000 ने भागले तर आपल्या उत्तर ते 0.365 आणि ते 42 मध्ये ऍड केले तर आपल्याला भेटतात 42.365. असे सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर बेरीज करायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, हे सगळ्या संख्या एका लाईनीत लिहू आणि त्यापुढे लिहू त्याने कुठल्या वाहनाने प्रवास केला. तर पहिले बसने प्रवास केला तर 42.365, मोटरने केला तर 12.460 किलोमीटर आणि पायी प्रवास केला तर 0.640. कारण ह्या दिलेल्या संख्या 460 मीटर, 640 मीटर आणि 365 मीटर मीटर मध्ये होत्या, म्हणून त्यांना हजाराने भागले तर आपलं उत्तर दशांशात आले. आता या सगळ्यांची बेरीज केली तर 5 ने बेरीज केली तर उत्तर आले 5, 6 आणि 6 12 आणि 2 हे 4 ऍड झाले तर 16. हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 7 13 आणि हातचा 14. तर 4 लिहिले, हातचाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 4 आणि 1 5. तर हे झाले एकूण प्रवास. तर अविनाशने एकूण 55.465 किलोमीटर इतका प्रवास केला. आता दुसरा प्रश्न, पाचवा प्रश्न, आयशाने सलवारीसाठी 1.80 मीटर, कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले. कापडाचा दर रुपये 120 प्रति मीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील? तर आपण एक काम करूया, दोन्ही कापडाचं मीटर आपण जोडूया कारण तेव्हा भेटेल आपल्याला एकूण कापड आणि मग आपल्याला एका मीटरसाठी 120 असतील तर एकूण ह्या जोडलेल्या उत्तराला 120 गुणले तर आपल्याला किती रुपये कापडासाठी द्यावे लागेल ते आपल्याला मिळेल. तर पहिले आपण या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्या उत्तर आले 0 अधिक 5 केले तर उरले 5, 8 अधिक 2 केले ते उरले 10, 10 मध्ये 0 खालीला 1 हातचा लिहिला तर 1 अधिक 1 अधिक 2 तर उत्तर आले 4. तर 4.05 मीटर इतके कापड आयुष्याने घेतले. आता एका मीटरची कापडाची किंमत 120 आहे तर 4.05 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी 120 ने गुणले, उत्तर आले 486. तर आपल्याला 486 रुपये आयुष्याला दुकानदाराला द्यावे लागले. आता गुणाकार कसा केला इथे दाखवलाय. तर पहिले 5 ने सगळ्यांना गुणले तर उत्तर आले 5 ने 0 ला गुणले तर उत्तर आले 0, 5 ने 2 ला गुणले तर उत्तर आले 0, 5 2 10 तर 0 हातचाला 1, 5 1 5 आणि हातचा जोडला तर 6. आता 0 ने सगळ्यांना गुणले तर उत्तर सगळे शून्यचे त्यामुळे लिहिले नाही. 4 ने जर गुणले तर काय 4 गुणिले 0 0 4. आता आपल्याकडे हे 2 पूर्णांक पुढे आहेत त्याच्यामुळे आपल्याला 2 पूर्णांक पुढे जाऊन आपल्याला गुणाकार करावा लागेल, म्हणून 4 गुणिले 0 0 लिहिला, 4 2 8 इथे लिहिला आणि 4 1 4 इथे लिहिला आणि सगळ्यांची बेरीज केली तर आपले उत्तर बरोबर 486 इतके आले. 6वा, सुजाताने बाजारातून 425 ग्रॅम वजनाचे किलोग्राम वजनाचे कलिंगड आणले, त्यातील 1 किलोग्राम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले, तर तिच्याकडे किती किलोग्राम कलिंगड शिल्लक राहिले? तर लक्षात ठेवा 425 किलोग्रामचे वजन कलिंगड आणले, त्यातले 1 पूर्णांक किंवा 1 किलोग्राम 750 ग्रॅम कलिंगड बाजूला दिले, तर त्यासाठी आपल्याकडे किती कलिंगड उरले यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 4.75 4.25 किलोग्राम मधून 1.750 किलोग्राम वजा करावे लागेल. तर वजा केल्याने आपल्याकडे उत्तर किती भेटेल 2.500. तर एवढेच तिच्याकडे कलिंगड शिल्लक राहिले होते. आता 7वा प्रश्न, अनिता कारने ताशी 85.6 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. रस्त्यावर कारची वेग मर्यादा ताशी 55 किलोमीटर अशी सूचना होती, तर तिने गाडीचा वेग किती कमी केल्यास वाहतुकी नियमांचे पालन होईल? म्हणजेच काय, आता तिचा वाहनाचा वेग आहे 85.66, तिला 55 किलोमीटर वरती आणायचं असेल तर आपल्याला तेवढा वेग कमी करायचा म्हणजे वजाबाकी करावा लागेल. तर आपण वजाबाकी करताना पहिल्यांदा याला पूर्णांकामध्ये अपूर्णांकाला पूर्ण लिहिले तर 55 किलोमीटर म्हणजे 55.000 किलोमीटर आणि 85.6 म्हणजे काय 85.600 किलोमीटर आणि मग 55 यातून वजा केले तर उत्तर भेटेल 30.600. कसे, तर शून्यातून 0 गेले तर उत्तर 0च भेटते, 6 मधून 0 गेले तर 6च येते, 5 5 गेले तर वजा झाले तर 0, 8 5 गेले तर उरले 3. तर 30.600 किलोमीटर इतका आपल्याला तिला वेग ताशी कमी करावा लागेल. तर अशा प्रकारे आपण ह्या धड्याची सुरुवात केली. यामध्ये दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकलो, सांख्यिकी
आणि शाब्दिकी ही सगळी उदाहरणे आपण सोडवली. आता पुढच्या भागात बघूया या पुढच्या धड्याचा पुढचा भाग. तोपर्यंत धन्यवाद.